चौकार आउट. काय षटकार मारायला गेलेत मागे फिल्डर आणि परत कॅच सोडलाय. मैदानात चाललंय काय? कुठेतरी प्रेशर 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 आणि दडपण बघायला मिळतं. फर्स्ट सेव्ह काय झाला? अतुल पाटील सरांचे 2 झेल सोडलेत. कुठेतरी प्रेशर बघायला मिळतं फायटर इलेव्हन टीम. कुठेतरी फायनल मॅचचं प्रेशर घेतलं आहे आधी यांनी 100%. तर एकदम हातात पण आलेला आणि एका सेकंदासाठी सगळे टाळ्या पण वाजवू लागले आणि बाजूने पडला. आधी तू पकडला असतस ना झेल? हा आधी कदाचित यस. चला चांगलं उत्तर दिलं. प्रेशर 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 दडपणाला जुगारून खेळणं ही केवळ खेळाची गरज नसून ते एका विजेत्याची ओळख असते. जेव्हा मैदानावर प्रेक्षकांचा आरडाओरडा, मनात विजयाची ओढ आणि पराभवाची भीती एकाच वेळी समोर असते ना मित्रांनो, तेव्हा खेळाडूचा खरा संयम आणि खरा कौशल्य टेस्ट केला जातो. अशा वेळी घाबरून न जाता स्वतःशी बोललं पाहिजे. मित्रा, काय होईल याचा विचार करण्याऐवजी काय करायचं ह्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जो खेळाडू भीतीला मागे सारून आत्मविश्वासाने मैदानात लढेल तोच कठीण परिस्थितीतून मार्ग काढून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. थोडक्यात काय मित्रांनो, दडपण हे तुम्हाला खचवण्यासाठी नाही तर तुमच्यातील सर्वोत्तम खेळ बाहेर काढण्यासाठी असते. चला बघूया तर या दडपणावर आता मात्र प्रेशरवरती कसा खेळ साकारला जाईल. फायटर इलेव्हन संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज बघायला मिळतो साहिल. फर्स्ट ओव्हर लास्ट बॉल. अतुल पाटील आउट स्ट्राइक. आणि हा चेंडू लॉग ऑन मध्ये खेळून काढलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू कुठेतरी डिलिव्हर केला गेला. सिंगलने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळते. एक चांगला कीपर ठेवण्यापेक्षा कीपर चांगला असेल तर त्याला आउटफील्ड मध्ये खूप चांगला वाव आहे. फिल्डिंग टीमने जरा याकडे विचार करावा. हे पाठी राख्याचं सजेशन आहे, आम्ही समजू शकतो. पुढील चेंडू परत ऑफ स्टंपच्या बाहेर होते. एज लागला. गुड बॉलिंग आणि सिंगल घेऊन अतुल सरांना परत स्ट्राईक दिली. सूरज पिसाल ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज अतुल पाटील. पुढील चेंडू परत ऑफ साईडच्या बाहेर गेले. वरती गेलाय परत. आता तर पकडलं पाहिजे. आता सोडलं तर आणि सोडलाय. आधीचं कोणीच ऐकत नाहीये कारण आधी सपोर्ट करतो फायटर इलेव्हन टीमला. कुठेतरी होम टीमला सपोर्ट करण्याचं त्याच्या माध्यमातून चित्र दिसतंय. आणि असावं काय तो देखील पाठीराखा आहे होम टीमचा. आता सीबीडी कॉप्सचा आणि अतुल सरांना तिसरा जीवनदान भेटलेला आहे. तिसरा. धावसंख्या 16 वरती 16. सीबीडी कॉप्स प्रथम फलंदाजी करत असताना 3 चेंडूंचा खेळ संपला. दुसऱ्या षटकातील म्हणजे तब्बल 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडू नंतर आपण धावफलकावरती 16 धावा बघतो. जमेची बाजू असेल सीबीडी कॉप्ससाठी. दोन्ही सलामीवर फलंदाज मात्र केटपट्टीवरती विकेट वरती आहेत. नेक्स्ट बॉल. वाटतं फिल्डर्स बॅसलिंग घालून आलेत. कॅच सुटत आणि हात हातात आहे. हात हातात आहे आणि अजूनही सोडला. आणि हा होतोय षटकार. सीपीएलचा ब्रँडेड षटकार. चौथा जीवनदान कॅच सोडला. चौथा जीवनदान भेटला. चौथा जीवनदान पण 4 कॅचेस 4 जीवनदान. लकी काकाचं लकी चॅनल वाटतं सीबीडी बॉक्स बरोबर आहे. पुढील चेंडू परत ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन यावेळेस मोठा षटकार मारलेला आहे. लांबच लांबचा षटकार. ये दूरी दे रही है तुरे छेड़ को मंजुरी. ज्या फलंदाजे तुम्ही झेल सोडले, 1 नाही 2 नाही 3 झेल सोडले, तो फलंदाज तुम्हाला आता सोडणार नाहीये. हे चित्र आपल्याला मैदानात आता वारंवार दिसणार कारण अतुल पाटीलची बॅट आता पुन्हा एकदा बोलायला लागली आणि षटकार टोलवलाय. जर आपण षटकार जर गणायचा झाला तर दूरवरचा षटकार आहे. सर्वात लांबच लांब षटकार त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. रेंज मध्ये होता आणि जसा रेंज मध्ये होता आधी तसा बाहेर पाठवला. नेक्स्ट बॉल मध्ये आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. यस आधी हा षटकार एकदम जखमेवर मीठ सारखा षटकार होता. परत पहिलेच ऑफसाईडच्या बाहेर. यावेळी चांगली बॉल. फिल्डर खाली मागे सनात
2 रनची कॉल आणि 2 रन आरामात भेटतील. मिसफिल्ड या मॅचमध्ये फायटर 11चे मिसफिल्ड आपण खूप सारे बघितले. 2 फिल्डिंगमध्ये आणि 4 कॅचेसमध्ये. इथे 2 षटकांची मित्रांनो सांगता झाली, समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सीबीडी कॉप्स टीम जाऊन पोहोचली आहे बिनबाद 30 वरती. कुठेतरी 15च्या सरासरीने धावसंख्या उभारताना बघायला मिळतात. 2 षटकामध्ये 30. बघा उर्वरित 2 षटकामध्ये कितपर्यंत मजल मारेल सीबीडी कॉप्स टीम आणि त्यांना रोखण्यात फायटर 11 टीम कुठपर्यंत यशस्वी होईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाज बघायला मिळेल आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर. बॉलिंग टीमवर प्रेशर साफ दिसतोय. 4 कॅचेस सोडले म्हणजे चला तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल आणि राजू सरांसाठी अटॅक केला चेंडू डीमर यासाठी आता मात्र कुठेतरी नो बॉल आणि बॉलचा इशारा. याचा इट्स नो बॉल आणि हा आलाय चौकार का षटकार सर? चौकार. 1+4 पंजा मिळेल. 5 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. अक्षयचा पहिला चेंडू मात्र कुठेतरी भीमर स्वरूपात खेळवला गेला आणि इथे भीमरने मात्र सहजरित्या लिलिया पार केला, चौकार मिळवला आणि 5 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. 5चा बोनस मिळतो. 35 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. मागचा चेंडू भीमर म्हणजे नो बॉल. याच्या नंतरचा चेंडू असेल उघडा डोळे बघा नीट, हा चेंडू असेल फ्री हिट. येस आधी बॉलिंग टीमला ॲटलिस्ट हे तर ट्राय करायला पाहिजे की षटकार किंवा चौकार किंवा एकही एक्स्ट्रा नाही, जर कॅच पकडायचा नाही. अजून एक नो बॉल. 2 नो बॉल एकाच बॉलरकडून एकाच वेळेला एकाच बॉलरकडून 2 नो बॉल. लगातारचे 2 खराब चेंडू फेकले गेलेत. एक्स्ट्रा जेवढे कमी देऊ शकतो तेवढे कमी द्यायला पाहिजे, नाहीतर कठीण आहे. नाही क्रिकेट आहे आधी, क्रिकेटमध्ये हे चित्र तुला वारंवार बघायला मिळणार. पण आता बघ ना कुठेतरी 2 षटकात 30 होते, आता एकही चेंडू न गणता कुठेतरी 7 धावा दिल्या गेल्यात. म्हणजे हे देखील आपल्याला क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. 0 बॉल 7 रन्स. कुठेतरी जास्तच जेवण खाल्ल्यासारखं वाटतंय. कोणी नाव पण घ्यायचं आधी. त्या दादाचं नाव काय? चला नाव माहित नाहीये, माहिती आहे पण त्याला घ्यायचं नाहीये. चला नवीन गोलंदाज आलाय अनिल यादव. सूर्यकुमार यादवचा दूरचा रिश्तेदार. हा दादा ओळखलास? या दादाला ओळखलास? अनिल दादा मगाशी समालोचन करतो कॉमेंट्री. हिंदी तुला बोलू देत नव्हता मगाशी, माहिती आहे ना? मिस्ट्री यादव. अनिल यादव wanted bowling track, first ball in front of him. The bowlerचा कर्दन काल, जबरदस्त फलंदाज, भरभक्कम फलंदाज. अरे हा चेंडू गती परिवर्तन चकवलाय, फसवलाय, चेंडूला फिरवलाय आणि अतुल पाटील सारख्या फलंदाजाला देखील थांबवलाय. पहिला चेंडू कुठेतरी मिस्ट्री गोलंदाज आहे. खरंच मिस्ट्री यादवच आहे ते. कधी कसे स्पिन करून बॉल टाकतात. हा फुल टॉस होता, मारायचा प्रयत्न पण थोडा जास्तच लेग साईडला गेला, ज्यामुळे अंपायरचा इशारा वाईड. येस इट्स वाईट बॉल. अजून एक अवंतर धावसंख्या बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अजून एक एक्स्ट्रा रन, तिसरी एक्स्ट्रा रन आहे. 2 नो बॉल आणि 1 वाईड. थोडा यावेळेस ओव्हर स्पिन झालाय बॉल, थोडं जास्त स्पिन होऊन ऑफसाईडला गेलाय. त्याचं कारण आहे कारण टप्पा खूप मागे होता. लेग स्पिन करत असताना तुमचा टप्पा खूप मागे असेल तर टेनिस बॉल खूप दूरवरचा फिरतो आणि जास्त फिरवला आणि मागे लेंथ असल्यामुळे तो खूपच बाहेर गेला, म्हणून तो वाईड झाला. तिसरं षटक प्रगतीपथावर, धावसंख्या 40. तर पुढील चेंडू परत स्लो स्वीप मारण्याचा प्रयास, अंपायरचा इशारा. अरे आपण आनंद बघू शकता आधी ते दादा किती खुश झालेत. आणि का नसावं, कुठेतरी एका चांगल्या फलंदाजाला मात्र चेंडू फिरवला. चेंडू फिरवत असताना अतुल पाटील सारख्या फलंदाजाला देखील चकवला आणि चकवत असताना यष्टीरक्षकांनी देखील त्याला साथ दिली. यष्टीरक्षकांनी चांगला चेंडू कलेक्ट केला बिहाइंड द विकेट आणि यष्ट्या उधळून ठेवल्या. फर्स्ट विकेट आणि प्राइज विकेट टेकन बाय मिस्टर अनिल. गोलंदाजाचं कौतुक असेल. कुठेतरी लेग स्पिनचा मारा करत असताना कुठेतरी फलंदाजाला मात्र चकवला आणि फर्स्ट विकेट हॅज बीन टेकन. शेवटी राहुल पोळकरच बोलले की कीपर चांगली फिल्डिंग, त्याला फिल्डिंग वरच आणा. पण आता कीपिंग वर राहिला तर कीपिंग मध्ये पण चांगली केली त्यांनी, म्हणजे फिल्डिंग मध्ये पण चांगली करू शकतो.
फलंदाज नंबर 3 मिस्टर संदीप, आणखी एक दर्जेदार फलंदाज. अतुल सरांची ही मोठी विकेट नाव अनिल यादवच्या नावावर येते. निश्चित खूप मोठी विकेट असेल, कारण एक मोठा फलंदाज ज्याने या स्पर्धेत धुमाकूळ घातला होता. तब्बल 62 धावांची वैयक्तिक इनिंग मागच्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये बघितली. त्या फलंदाजा माघारी परतवला. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू परत उलटा शॉट मारायला गेले, तिथे फिल्डर नाही आणि आरामात चौकार भेटून जाईल. आणि हा येतो चौकार. अजून एक चौकार बघायला मिळतो. आला मात्र आता कुठेतरी संदीप सरांच्या बॅटमधून देखील चौकार बघायला मिळाला. कुठेतरी प्रेशरला जुगारून दर्पणाला जुगारून फलंदाजी होते. अतुल पाटीलची विकेट गेल्यानंतर आल्या मात्र पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी कडा प्रहार केला आणि कडा प्रहार करत असता 4 ने मात्र आपलं खातं खोललं आणि संघाच्या धावसंख्येला पुढे नेऊन ठेवलंय 44 वरती. डबल 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फील्डला खेळायला गेले यावेळेस, म्हणून पहिल्याच ऑप्शनच्या फुल बाहेर गेले. पुढील चेंडू नो बॉलचा इशारा असून दिला नाही अंपायरने, पण नाही नो बॉल नाही, बीमर होता. पण हा बीमर आणि षटकार आहे. बीमर आणि आधी कसं आहे ना, तो चेंडू आहे ना फुलटॉस नो फुलटॉस होता, बीमर नाहीये, तो ड्रॉप होत होता. म्हणून पंचांनी त्यांना फेअर डिलिव्हरी म्हणून कुठला इशारा दिला नाही. फक्त जो फटका खेळला गेला त्यासाठी षटकारचा त्यांच्या माध्यमातून इशारा आला. 6 ने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. संदीपच्या माध्यमातून देखील आता मात्र कडा प्रहार बघायला मिळतोय. एक वादळ थांबलाय, दुसरं सुरू झालंय. पुढील चेंडू या मॅच मध्ये दुसरा मॅन ऑफ द मॅच दिसतोय आपल्याला आणि हा वाईड बॉल दाखवतोय की बॉलर थोडा प्रेशर मध्ये म्हणून बॉल बॅट्समॅन कडून लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू आता अनिल यादव. पुढील चेंडू परत यावेळेस परत वाईड बॉल. प्रेशर दिसतोय अनिल यादवच्या मनात. 2 वाईड टाकलेत. ओव्हरची चौथी वाईड, बॅक टू बॅक ही दुसरी वाईड. परत अंपायरने थांबवलं. आता पुढील चेंडू येत आहे आणि परत लेग साईडच्या बाहेर जाऊन एज लागलाय, वरती गेलाय, लांब गेलाय, षटकार साठी गेलाय, सीमा रेखेपार षटकार. स्कोर झाला षटकारच्या मध्ये 58 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी अतुल पाटील नावाचं वादळ थांबवलं गेलं होतं, मात्र संदीप नावाचं मात्र आता वादळ भुंगावताना बघायला मिळतंय. फायटर 11 संघाला मात्र कुठेतरी आता मात्र त्यांना देखील रोखण्यासाठी कुठेतरी रणनीती आखावी लागेल. आणि ऑन टू द बॉलिंग ट्रॅक याच्या खात्यातील कोपऱ्यातील शेवटचा चेंडू खेळवण्यासाठी सज्ज होतं. म्हणजे अनिल यादव अतुल सरांसाठी रेडी होते, पण संदीप सरांच्या तुफानसाठी रेडी नव्हते. हा तो वाईट. नो बॉल. ओव्हरस्टेपिंग साठी कदाचित. नो बॉल. वेस्ट हाय नो बॉल. याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट असेल. राजेश्वर यांसाठी फ्री हिटचा चेंडू अनिल. आणि हा चेंडू आता मात्र सरळ झुकावतो लेग साईडला. अजून एक षटकार बघायला मिळतोय का? पंचांचा इशारा येणं बाकी. यस इट इज. पंचांचे दोन्ही हात आकाशाला समांतर, याचा अर्थ हा षटकार दिला गेलाय. हा एक खूप चांगला कमबॅक होता सीबीडी कॉप्स कडून. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटचे खूप सारे चान्सेस आलेले राहतात. यावेळेस एक विकेट गेली, पण कमबॅक अतुल सरांच्या गेल्यानंतर खूप चांगला झालाय. संदीप पट. पुढील बॉलर येत आहे. 3 षटकांची मित्रांनो ते सांगता झाले. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतो आपण बघतोय 66. मॅच लवकर संपवा, आपल्याला वेळेचे बंधन आहे. मगाशी 4 षटकामध्ये आधी 68 काढले तर इथे 3 षटकात 66 झालेत. एक्झिबिशन मॅच पण खेळायचे आपल्याला.
चला 34 होऊ शकतो. अतुल सर बोलतात आम्हाला 100 साठी आता 34 पाहिजेत. मागच्या षटकात 35 झाल्यात, तिसऱ्या षटकात 35 आल्यात, म्हणजे या षटकात 34 होऊ शकतात, का नाही होऊ शकतात. एक माइलस्टोन सेट केला त्यांनी, आम्हाला 100 हव्यात. बघूया या षटकात 100 पर्यंत पोहोचण्यासाठी संदीप सर कशी फलंदाजी करतील, काय फटकेबाजी करतील आणि कुठल्या गोलंदाजाची निवड केली जाईल फायटर 11 संघाकडून. कुठेतरी आता मात्र निराशा होत असताना बघायला मिळते होम टीमची, कारण त्यांच्या पातळीवर एक थोडासा निराशाजनक खेळ बघायला मिळतो. बॉलिंग टाकू शकतो. गजानन ऑन बॉलिंग ट्रॅक, लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. आणि हा चेंडू डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू पंचाने मात्र दंडित केला. एकने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल 67-67. पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकता अमन सिंगला 67. अजूनही 6 चेंडू शेष शिल्लक बाकी. पहिलाच बॉल राईट, पुढचे बॉल कसे जाणार लेट्स सी. पुढचा चेंडू मारायला गेलेत, मागे फील्डर नाही, फील्डला गेलेत परत एकदा राजू सर. एक करारा चौकार फील्डला खेळून. उत्कृष्ट फलंदाजी झाली आता सीबीडी कॉपची. 71 झालेले आहेत ऑलरेडी आणि हे पंजाब फायटर्ससाठी चांगलं स्कोर दिसत नाही. निश्चितच 71 झालं. कुठेतरी तिसऱ्या षटकात 35 धावा आपण बघितल्या. एक विकेट आली त्या षटकात, पण मात्र खूपच महागडे षटक या सामन्याच्या दृष्टिकोनातून. 35 धावांचं षटक अनिलच्या माध्यमातून फेकलं गेलं शेवटच्या षटकातील. आता मात्र पुढील चेंडू आणि हा चेंडू आता मात्र इन द हिटिंग झोन, जसा हिटिंग झोन मध्ये ठेवलाय तसा बाहेर पाठवलाय. सीपीएलचा अजून एक दर्जेदार षटकार आपण अनुभवतोय. काय फटकेबाजी होतीये. समोर ठेवलेला चेंडूला मात्र कुठेतरी लिलिया करून सीमा पार पाठवला आणि दूरवरचा फटका आपण बघितला. या 6ने मात्र स्कोर पुढे 77 वरती गेलाय. अजूनही ह्या षटकातील 4 चेंडू शेष शिल्लक बाकी. धावसंख्या आपण करते 77. बॉलिंग टीम एकदम जास्तच प्रेशर मध्ये आणि हा एक डॉट बॉल बॅटरला सरप्राईज केला थोडा. मागच्या चेंडूवरती लेंथ लाईन चांगली होती, कुठेतरी फलंदाजाने सोडून दिला. डॉट बॉल बघितला. मलिंगासारखी परत मारलाय, वरती गेलाय, लांब थोडा नाही गेलाय, फील्डर खाली आहे. अरे हार्ड लक. धावसंख्या जाऊन पोचले षटकाराच्या मदतीने 83. थोडा हार्ड कॅच होता बट पकडला पाहिजे होता. फायनल मध्ये असे कॅचेस पकडायला पाहिजे. नाही, यासाठी सराव लागतो. आधी सराव, प्रॅक्टिस इज द बेस्ट आन्सर फॉर दिस. तुमचा सराव जर चांगला असेल तर निश्चितच तुम्ही तुमच्या माध्यमातून ह्या चुका कमी बघायला मिळतील. आता मात्र विकेट घेतली गेली, मात्र खूप उशिराने विकेट आले. संदीप सर मात्र त्यांनी त्यांची भूमिका बजावली, त्यांचं त्यांनी काम करून गेलं असं म्हणणं अवघड ठरणार नाही. धावसंख्या 83 वरती बघतो आपण. 83 आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि आडव्या बॅटने खेळत असताना हे चित्र आपल्याला मित्रांनो वारंवार बघायला मिळेल. कुठेतरी अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हे चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळेल. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. प्रेक्षक लाईव्हनी ही स्पर्धा कव्हर करत असताना आपल्याला बघायला मिळते, ब्रॉडकास्टिंग करताना बघायला मिळते. आणि बघितलं आपण मागच्या चेंडूवरती नीट अँड क्लिअर पिक्चर क्वालिटी प्रेक्षक लाईव्ह टीमची. पुढचा चेंडू, याच्या आधीचा चेंडू विकेट थोडासा प्रोत्साहन देईल आणि नाही परत फील्डला खेळलेत बॅट्समॅन. त्याच्या मागे कोणी फील्डर नव्हता, तर पुढच्या फिल्डरच्या वरून एक चौकार मारलाय. याचे चौकार डोलवला. 87 धावा मात्र कुठेतरी 4 षटकात टोलवून काढल्यात सीबीडी कॉर्प्स टीमने आणि 88 धावांचं भलं मोठं टार्गेट सेट केलंय. आणि जर फलंदाजीचं जर विश्लेषण सांगायचं झालं तर अतुल पाटील, संदीप सर, राजीव सर आणि शेवटी राजने मात्र देखील एक चांगला फटका डोलवला. आल्या चौकाराने खातं खोललं आणि या इनिंगची सांगता केली. 4 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळीवरती आपण बघताय 87 आणि 88 धावांचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट सेट केलं गेलंय. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय सीपीएल सीझन 10 चा हा थरार. बघूया आपण सेकंड इनिंगला थोड्याच वेळात सुरुवात होईल.
तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. CPL 2026 सीझन 10 चा हा सेकंड बेस्ट स्कोअर आहे मेन्स मध्ये 87 रन्स आणि 88 चा खूप मोठा टार्गेटचं आवाहन दिलंय कन्सर्ट फायटर 11 ला. CPL सीझन 10 2026 चा फिनालेचा फर्स्ट इनिंग्सचा बॅटिंग स्कोअर एकदम खूपच मोठा झालाय. टॉसच्या वेळेस कन्सर्ट फायटर्स 11चे कॅप्टन बोललेले की जेवढे कमीत कमी आम्ही रन त्यांना
प्लीज सेंड युअर 12th नाव. CPL फायटर्स 11 ची पण अशी सुरुवात होती. एक वाईट आई अच्छा 22-4 ओव्हर नाही ना. पुढील चेंडू नॉन स्ट्रायकर यांचा बॅटर पहिलेच निघालाय आणि हा एक मोठा षटकार. दुसऱ्या चेंडूवरील षटकार आणि आपली ताकद दाखवताय तिथे. त्यांचा जरा सामना थांबवायचा. Amol Hode and Akshay Jadhav are opening for Concerto Fighters 11. अमोलने एक षटकार ऑलरेडी मारलेला आहे. चला सुरू करायचं. नेक्स्ट बॉल मारण्याचा प्रयास. गुड बॉल. असं वाटतंय सगळ्यांना की वाईट होता बट नाही. कुठेतरी गोलंदाजाने आधी कमबॅक केलाय. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला अनुभव कुठेतरी त्याने पणाला लावलाय. पुढील चेंडू परत प्रहारचा प्रयास आणि हा पण वाईट बॉल नाही दिलेला आहे. सेम कट, कॉपी, पेस्ट, सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट. लगातारचे 2 डॉट बॉल आपण अनुभवले. कुठेतरी बॉलिंग ट्रॅकवर आपण राजू सरांना बघतोय आणि षटकार खाल्ल्यानंतरचे 2 डॉट बॉल चांगले खेळावले. एक छोटासा कमबॅक म्हणू शकता या ओव्हरमध्ये. परत पहिले काय एकदम अनएक्सपेक्टेड बॉल टाकला राजू सरांनी. सॉरी महेश सरांनी माय बॅड. एक्साइटमेंटमुळे आज खूप साऱ्या चुका होत आहेत माझ्या बोलण्यात. चुका सगळ्यांकडून होतात. आता तुझ्याकडून काय, तू तर लहान आहेस, सर्वांकडून होत आहेत आणि होणार. माणूस आहे. एकदम पहिलेच ऑफ्टमच्या बाहेर गेलेले आणि म्हणून एंड मोमेंटमध्ये त्यांनी बॉल स्टंपवर टाकला आणि त्याच्यामुळे बोल्ड झाला. क्लीन बोल्ड. नवीन फलंदाज आला विराट नंबर 3 सूरज. कुठेतरी गोलंदाज महेश सरांचं कौतुक असेल. आणि फलंदाजाचा स्टान्स हेरला आणि फलंदाजाचा स्टान्स हेरल्याबरोबर कुठेतरी ट्रॅजेक्टरीमध्ये चेंजेस केल्या आणि क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्यांनी डिलिव्हर केलं. परफेक्टली पिच राईट ऑन मनी यॉर्कर. नेक्स्ट बॉल महेश सर ऑन द बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू मात्र ऑफ साईड एलिगंटली प्लेड ड्रॉप शॉट खेळून काढला. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द फेन्स. हा येतोय CPLचा दर्जेदार चौकार. एक लाजवाब चौकार होता. मागे तिथे कोणीच फील्डर नव्हता ठेवलेला म्हणून फील्डला खेळलं, तिथे मारलं आणि एक चौकार भेटलेला आहे. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली या चौकारानिशी. कुठेतरी प्रत्येक षटकामध्ये 22 धावांची सरासरी राखत असताना पहिल्या 5 चेंडूंवरती 11 आल्यात. म्हणजे कुठेतरी फायटर 11 टीम बॅकफुटला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. 5 मध्ये 11 झालेत आधी. यस बोल. एक षटकार आणि एक चौकार ऑलरेडी या ओव्हरमध्ये आणलाय. इज मोर कमिंग. यस ऑल आर एक्सेप्टिंग. अनदर विकेट. परत ऑफस्टंपच्या बाहेर वरती गेला बॉल. फील्डर खाली एकदम चालत चाललेत आणि कॅच इझिली तेवढाच इझिली पकडलाय. दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस 2 टीम्स. कुठेतरी आपण फायटर 11चे क्षेत्ररक्षण बघितलं. 1 2 3 4 नव्हे तर 5 ते 6 झेल सोडले गेले आणि त्याचंच चित्रीकरण आपण बघतोय. कुठेतरी 88 पर्यंत मजल गेली. जर त्यापैकी जर एकात 2 चांगले झेल टिपले असते तर कुठेतरी धावसंख्येवरती रोख लगाम लावला गेला असता. पण तसं काही घडलं नाही. आणि या फिल्डिंगचा आता मात्र एफर्ट आपण स्टँडर्ड बघतोय. कुठेतरी CBD कॉप्स फिल्डिंग करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या माध्यमातून कुठेतरी 100% दिले जातात. सेफ हँड्स बघायला मिळतात.
आराम और गयाराम. म्हणजे चौकार मारून गेला पण गेला म्हणजे आला आणि गेला. आला आणि गेला. शाळेच्या भाषेत बोलायचं झालं तर हा फक्त हजेरी लावून गेला, वर्गात बसलाच नाही. एक लेक्चर पण नाही अटेंड केला, तसंच परत गेला. आणि क्रिकेटमध्ये हे चित्र तुला वारंवार बघायला मिळेल. आणि शॉर्टर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार करत असताना कुठेतरी हे चित्र तुला वारंवार बघायला मिळेल. आधी बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज बघतोय. बॉलर्स नेम प्लीज सर. अतुल सर, बॉलरचं नाव. कराड सर. पुढील चेंडू. ओ, सरप्राईज केलं बॅट्समॅनला लास्ट मध्ये, नाही तर रेडी होते ते शॉट मारायला. सीबीडी कॉप्स म्हटलं तर डिसिप्लिन दिसतंय. आणि डिसिप्लिन का नसावं, त्यांच्या पेशामध्ये डिसिप्लिन आहे. आणि डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून मेंटेन केलं गेलंय. कुठेतरी राईट ऑन मनी परफेक्टली पिच डिलिव्हरी बघतोय आपण. हा देखील एका चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती खेळवला आणि perfect pitch. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय, कुठेतरी थ्रोला चॅलेंज केला. आता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धाव मिळत 2 स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर फायटर इलेव्हन टीमची 14. पुढील चेंडू आउट नाही झालाय. फिल्डर नो मॅन लँड एरियामध्ये पडलाय. 2 रनांचा कॉल, बट 1 सोबत संपन्न राहावं लागेल. अनुभवाने भरलेली गोलंदाजी बघतोय आपण कराड सरांची. कसं आहे ना, एक युवा आहे ना, आधी युवा सामना खेळत असतो, पण एक अनुभवी खेळाडू त्याच्या अनुभवाने तो सामना घडवत असतो. आणि तेच काय चित्र आपल्याला कराड सरांच्या माध्यमातून बघायला मिळते. आता मात्र चांगला पिच केलाय, रेंज मध्ये होता आणि जसा रेंज मध्ये होता तसा बाहेर फेकून दिलाय. हा आलाय CPL 10 चा दर्जेदार षटकार. आता मात्र 21 झाल्यात. अजूनही 67 रन्स नीडेड. 67 धावा हव्यात. 67 रन्स. हा देखील शॉट ऑफ जॅक पूल केलाय. तिकडे प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण झालाय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, कारण क्षेत्ररक्षण म्हटलं सीबीडी टीमची ही जमेची बाजू आहे. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू अडवला गेला, प्रत्येक चेंडू टिपला गेलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवलंय. पुढील चेंडू काय होणार? पुढील चेंडूवर समोर मारलाय, मागे फिल्डर आहे आणि एक सिंगल भेटला फक्त. धावसंख्या 23, 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता उर्वरित 12 मध्ये काढायचे आहेत 65, 65. बारा चेंडूमध्ये 11 षटकार. जर जिंकायचं असेल तर 12 मध्ये 11 चेंडू सीमा पार करावे लागतील. युवराज सिंग, वैभव सूर्यवंशी, कोणाला पाठवायचं? वैभव सूर्यवंशी. मला वाटलंच होतं तू वैभव सूर्यवंशीचं नाव विचार. आम्ही युवराजचं घेतलं असतं, कारण युवराजने 6 मध्ये 6 मारल्यात. सूर्यवंशी पण कधीतरी मारेल, निश्चितच मारेल. सध्याच्या घडीला बहुचर्चित नाव आहे वैभव सूर्यवंशी आणि त्याचं त्याने क्लास टॅलेंट दाखवलं. कुठेतरी बुमरा सारख्या गोलंदाजाला देखील 4 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले. त्यानंतरच्या नेक्स्ट मॅच मध्ये कुठेतरी ऑस्ट्रेलियाचा तेज करणार गोलंदाज त्याला देखील त्याने सोडलं नाही. त्याला देखील 3 चौकाराने 1 षटकार लगावला. हा चेंडू आता मात्र दर्जेदार चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय
आता बघतो फक्त आणि फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी असं म्हणणं अवघड ठरणार नाही, कारण एकतर्फा सामना होताना बघायला मिळते. पहिल्याच इनिंग मध्ये कुठेतरी हे सामन्याचं चित्र स्पष्ट केलं होतं सीबीडी कॉप्स टीमने. आता मात्र चेंडू कनेक्ट केला, चेंडू हवेत दूरवर जाताना बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक झेल खाली आलाय आणि मी मगाशीच उल्लेख केला, क्षेत्ररक्षण ही सीबीडी कॉप्सची जमेची बाजू आहे. त्यांच्या माध्यमातून चुकी होणं खूप कठीण आहे आणि अजून एक दर्जेदार झेल टिपला गेला, कुठेतरी एक चांगला फटका खेळला गेला होता. हवेत एलिव्हेशन मिळालं होतं, मात्र डिस्टन्स कव्हर झाला नाहीये. पण मात्र क्षेत्ररक्षकाचं आपण कौतुक करूया, क्षेत्ररक्षकाने स्वतःला सीमारेषेलगत सेट केलं, चेंडूवरती नजर कायम शेवटपर्यंत ठेवली आणि चेंडूवरती नजर कायम ठेवत असताना कुठेतरी सेफ हँड्स त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. आणखी एक दर्जेदार झेल टिपला गेला, आणखी एक फलंदाज बाद झाला. एट अनदर बॅटर हॅज बीन गॉन बॅक टू द डगआउट. जिथे लंच येतात तिथे आता चहा पण आलेला आहे. त्यांना चहा प्यायचा असेल गरम गरम संध्याकाळचा, त्यांनी ते पिऊन घ्यावे. आधी चहा गरम आहे, पण मॅच गरम होणं गरजेचं होतं इथं, पण मॅच थंड चालली आहे. कुठेतरी सर्व पाठीराखे सीपीएलचे सर्व पाठीराखे सर्व शिरेदार कुठेतरी आपल्या होम टीम कडून चांगल्या प्रदर्शनाचे अपेक्षित होते, मात्र तसं काही घडत नाहीये. कुठेतरी एक साईडनं मॅच झुकताना बघायला मिळते. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आता मात्र कनेक्ट केला परफेक्टली, स्टेप डाऊन टू द क्रीज आणि हा कनेक्ट केलाय. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल एंड अनदर 6 ऑफ दिस सीपीएल. हा आलाय सीपीएल सीझन 10 चा दर्जेदार षटकार. पुढील चेंडू पंचावट फायटर 11 त्यांचा बेस्ट ट्राय करते, बट जस्ट नॉट इनफ. मिस केलं स्टंपिंग कीपरने. सगळे आता पूर्ण सीबीडी कॉप्सची सगळी पूर्ण टीम एकदम लाईटली घेते सगळं, जसं की आता आपण बघितलं स्टंपिंग नाही केलंय. परत अजून एक ये दूरी दे रही है पूरे 6 रनों की मंजूरी. व्हाट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. यस, आर पार षटकार. मिळतील धावा 6. कुठेतरी या फलंदाजाला शेवटी उशिरा का उतरवलं असा प्रश्नचिन्ह आता मात्र सर्व क्रीडा रसिकांच्या मनात असेल. काय फटकेबाजी केली जाते. कुठेतरी स्वतःशी बोलत असताना मात्र त्यांनी स्वतःला सावरत असताना कुठेतरी मॅच आपण हरलोय, मात्र स्वतःचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी ही फलंदाजी त्याच्या माध्यमातून खूप महत्वपूर्ण असेल. नेक्स्ट स्पर्धेमध्ये, पुढच्या स्पर्धेमध्ये किंवा पुढच्या पर्वामध्ये, इनफॅक्ट पुढच्या मॅच मध्ये कुठेतरी तो बाहेर खेळत असेल, त्यासाठी हे त्याला निश्चितच कॉन्फिडन्स उंचावणारे हे 2 फटके त्याच्या माध्यमातून बघायला मिळाले. निश्चितच स्वतःशी बोललाय. असेल नसेल कोणी तुझं मित्रा, असेल नसेल कोणी तुझं, तू सतत पंखामध्ये भरारी ठेव, बदलतील दिवस हेही तुझे, तू फक्त आणि फक्त मित्रा स्वतःवरती विश्वास ठेव. आणि ह्या फलंदाजाने मात्र कुठेतरी स्वतःवरती विश्वास ठेवलाय. पुढील चेंडू करावा आर पार सीमा पार षटकार होता. आधी परत होईल का नाही, फिल्डरच्या हातात आणि फिल्डरने ड्रॉप केलाय, पण त्याच्याने काही फरक पडणार नाही. परत आपल्याला दिसतंय की बॉलिंग आणि फिल्डिंग टीम आता लाईटली घेते ही मॅच, कारण की त्यांना पण माहिती आहे की ही मॅच ते जिंकलेले आहेत. म्हणून हा कॅच ड्रॉप झाला आहे, याच्यावर स्टंपिंग मिस केलं. नेक्स्ट बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. जबरदस्त यष्टीरक्षण बघायला मिळते आपल्याला. कुठेतरी परफेक्टली कलेक्टेड दॅट डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ द स्टॉम्प्स आणि कुठेतरी फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. आणखी एक फलंदाज बाद झालाय. कॉन्सर्ट प्रीमियर लीग आता मात्र कुठेतरी शेवटच्या टप्प्यात येऊन टेपली आहे. अजून एक सफलता भेटलेली आहे लास्ट ओव्हर मध्ये.
आणि आता मात्र कुठेतरी शेवटी मात्र एक आणखी एक षटकार बघायला मिळते. कुठेतरी प्रथम फलंदाजी करायला हवी होती असं आता मात्र आता मात्र सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमला वाटत असेल आणि ते बेस्ट रिझल्ट झाला असता. कुठेतरी मोठ्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करून टार्गेट डिफेंड करणं कधीही योग्य ठरतं, पण आता मात्र कुठेतरी CPL सीझन 10 मध्ये ही चुकी होताना बघायला मिळते. आणि याच सोबत अजून एक सफलता भेटलेली आहे CBD कॉप्सला. फायनलची मॅच मात्र आता अंतिम टप्प्यात शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. लास्ट बॉल आहे ना. स्कोर झाला आधी 41. दोन चेंडू शेष आहेत. 41 झालेत. CBD कॉप्सला फक्त अजून 2 बॉल थांबावे लागेल त्यांच्या सेलिब्रेशनसाठी. हा एक बॉल डॉट केला आहे. मग बघ आधी ते गोलंदाजांचं विश्लेषण बघ. कुठेतरी सामना जिंकल्यात पण विकेट घेण्याची त्यांची ओढ त्यांची चाहत बघायला मिळते. गती परिवर्तन केलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र गती परिवर्तन करत असताना फलंदाजाला बीट केलं. बिहाइंड द विकेट एसटी रक्षकाने एसटी उधळून ठेवली होती. एसटीची चेहऱ्याकडे अपील देखील झालं, मात्र फलंदाज तंबूत त्याच्या क्रीज मध्ये उपस्थित होता पण त्याच्यावरती देखील ते नाराज झालेत. कुठेतरी निराश झाले. लास्ट चेंडू आणि याच चौकार आहे, पण या चौकारासोबत CBD कॉप्सनी CPL 2026 सीझन 10 ची फिनाले जिंकली आहे. विनर ऑफ द CPL सीझन 10 CBD कॉप्स टीम. हार्दिक अभिनंदन असेल टीम आणि हार्ड लक टीम ऑफ फॅक्टर 11. यानंतर आपण एक शो मॅचच्या 15 मिनिटातच घेणार आहोत. कुठेतरी कॉन्सर्ट 11 एका साईडला बघायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये CPL कॉप्स आपल्याला खेळताना बघायला मिळतील. उत्तम बॅटिंग